नमस्कार श्रोते हो. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. या भागात आपण ऐकणार आहोत आश्रम व्रते. व्रता वाचून धर्म नाही, संस्कृती नाही. नाना धर्मांनी नाना व्रते सांगितली. भगवान पतंजलींनी यम-नियम या योगाच्या पहिल्या 2 अंगात बहुतेक व्रते सामावली. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह इत्यादी व्रतांचे पालन ही योगाचरणाची प्रस्तावना मानली. व्रतांचे पालन हे व्यक्तीने आत्महितासाठी करावयाचे असते, अशीच सर्व महापुरुषांची धारणा होती. त्यांनी व्रत पालन हा व्यक्तिगत साधनेचा भाग मानला. या व्रतांना एक वेगळा आशय व परिमाण प्राप्त करून देण्याचे काम गांधीजींनी केले. गांधींनी आपले व्यक्तिगत घरकुल मोडले आणि आश्रमवास पत्करला. अनेकांना बरोबर घेऊन सर्वांच्या हितात आपले हित शोधण्याचा प्रयत्न केला. सर्व आश्रमवासियांसाठी समान आचार संहिता तयार केली. संहितेतील व्रते ही आश्रम व्रते म्हणून ओळखली जातात. स्वतः गांधीजींनी ही व्रते अक्षरशः आणि आजन्म पाळली. त्यांच्या दृष्टीने व्रते म्हणजे आत्म्याचा अलंकार, प्रवचनकाराच्या रसभरीत वक्तव्याचा भाग नव्हे. गांधीजींनी स्वीकारलेली व आचरलेली व्रते अशी. सत्य. सत्य म्हणजे शुद्ध बुद्धीचा कौल, अंतरीच्या विवेकाचा आदेश, प्रांजळ आणि प्रामाणिक जीवन. बोलायचे एक व करायचे दुसरे हा आचार सत्याशी विसंगत आहे. सत्य म्हणजे आचार, विचार आणि उच्चार यांचे सुसंगत, पारदर्शक व संयमित स्वरूप. अहिंसा. जीवनसृष्टीविषयीचा आदर व प्रेमभाव, द्वेष व दुस्वास विमुक्त स्नेहभाव. ब्रह्मचर्य. मन वासनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न. पती पत्नी यांचे गाढ प्रेम हे देखील या उच्च पातळीवर स्थिरावू शकते. जयप्रकाश नारायण व त्यांच्या पत्नी प्रभावती यांनी प्रपंचात राहून या व्रताचे पालन केले. गांधीजींनी वयाच्या 36व्या वर्षापासून या व्रताचे पालन केले. मन विषय वासनेपासून मुक्त झाल्याशिवाय निस्पृहतेने लोकसेवा करता येत नाही. व्यक्ती समदर्शी होत नाही. विषय विमुखता म्हणजे ब्रह्मचर्य. अस्वाद. अन्न सेवन करताना मीठ, मसाले, तेल यांचा वापर टाळणे हिताचे ठरते. साधे अन्न भुके एवढेच खाल्ले जाते. चमचमीत पदार्थ अधिक प्रमाणात सेवन केले जातात. अप्रमाण आहार या संयमाला बाध आणतो. अचौर्य व असंग्रह. आपणास न लागणारी गोष्ट उगाचच बाळगणे म्हणजे ज्यांना तिची गरज आहे त्यांना ती अप्राप्य करणे होय. गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह ही नैतिक आगळीक आहे. स्वदेशी. आपणास लागणारी कोणतीही गोष्ट प्रथम निकटवर्ती निर्मिती केंद्रातून संपादन करावी. नंतर इतरत्र शोधाशोध करावी. गावचा चांभार, सुतार, शिंपी यांच्या सेवेला अग्रक्रम द्यावा. जवळच्यांना जवळ ठेवून दूरच्यांना जवळ करणे म्हणजे स्वदेशी. केवळ परदेशी वस्तू टाळणे म्हणजे स्वदेशी नव्हे. स्वदेशीप्रमाणेच शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषेचा स्वीकार, अस्पृश्यतेवर अविश्वास, शरीर श्रमांचा पुरस्कार, सद्भावनेचे राजकारण, जे कुटिलता, डावपेच, दुटप्पीपणा यांनी कलंकित झाले नसेल, निर्भय जीवन म्हणजे संशयातील सरलता, याही तत्वास गांधीजी महत्त्व देत. गांधीजींचा आश्रम ही जीवनाची पाठशाळा होती, सत्याची प्रयोगशाळा होती. परंपरेने चालत आलेल्या व्रतांचे गांधीजींनी पुनरुज्जीवन घडविले. त्यांचे पुस्तकी रूप लोप पावले व ती साक्षात जीवनग्रंथांची पाने झाली. महात्माजींचे व्यक्तिगत जीवन हे संस्कृतीचे एक पान होते. धन्यवाद.